नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण आहोत सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यामध्ये असणारं शामगाव हे गाव. शामगाव हे गाव शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही शामगावची भूमी आणि ह्या शामगावमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार नामदेवप्पा शामगावकर यांच्या स्मरणात मात्र गावातून पंढरपूरच्या दिशेनं ही वारी निघालेली आहे. त्या अनुषंगाने ही वारी प्रत्येकाच्या जीवनाला एक आकार देणारी वारी, आयुष्याच्या सुखद आणि दुःखाचं मूल्यमापन करणारी वारी. म्हणून या वारीमध्ये अनेक भक्तगण जोडलेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या मनातल्या भावना. शामगावचे उपसरपंच युवराज पोळ तरुणांचं उमदं नेतृत्व आपल्याकडे जोडलेलं आहे. गावामधून ही वारी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. नामदेवप्पा शामगावकर यांनी 1 पासून सुरू केलेला प्रवास आज जवळजवळ 1000हून पुढे गेलेला आहे. काय आनंद होतो हे वाढतं स्वरूप. खरं तर आज शामगावचं पंढरपूर झालं म्हणलं तरी काय हरकत नाही. गुरुवर्य नामदेवप्पा शामगावकर यांच्या स्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि तीच परंपरा आज तरुण वर्ग इथला चालवतोय, जोपासतोय आणि सगळे आज पंढरपूरच्या वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने चाललेत. हे पाहून कराड उत्तरचे अध्यक्ष या ठिकाणी काँग्रेसचं नेतृत्व करणारे बाबूराव पवार माझ्याकडे जोडलेले आहेत. पवार साहेब, आज आपण ह्या वारकरी संप्रदायाच्या भूमीला शामगावला भेट दिली, वारकरीमध्ये आपण सामील झाला. हे वाढतं वैभव पाहून काय आनंद होतो? नाही, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आप्पांच्या नावानं एक दिंडी चालू झाली आहे शामगावातून आणि सर्व तरुण मंडळी आणि बऱ्याचशाच आज मी ऐकलं की जवळजवळ 1001 लोक दिंडीत सामील होत आहेत आणि पंढरपूरच्या दिशेने दिंडी आज प्रस्थापित होत्या. ते पाहून आणि मला इथं येण्याचा आणि दर्शन घेण्याचा जो लाभ मिळतोय त्याचा फार मला आनंद होतोय. शामगावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष हनुमंत निवृत्ती पोळ माझ्याशी जोडलेले आहेत. पोळसाहेब, काय आनंद होतोय? हे वाढतं हरिनामाचं लावलेलं छोटंसं रूप, त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय. नामदेवप्पांच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा छटा आहे. काय हे वाढतं वैभवून काय आनंद होतो? की गुरुवर्य नामदेवप्पा शामगावकर आज गेले 3 वर्षापासून आमच्या तरुण पिढीने ह्या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभाग करून हा दिंडी सोहळा हा पारंपरिक कायम स्वरूपी चालावा ही आमच्या ग्रामस्थांनी हा वेळा उचललेला आहे आणि हा कायमस्वरूपी दिंडी सोहळा चालू राहणार नामदेवप्पा शामगावकर यांचा. हबप कीर्तनकार सद्गुरू नामदेवप्पा शामगावकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या दिंडी ही वारी विठुरायाच्या दारी निघालेले बघायला मिळत आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं शामगावातील तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कीर्तनकार भीमराव डांगे माझ्याशी जोडले आहेत. महाराज, काय आनंद होतोय? आनंद एवढाच होतोय की नामदेवप्पांनी लावलेलं येवलूसर रोपटं त्याचा किती वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालंय आणि हरिभक्ती किंवा संप्रदाय या शामगावच्या नसानसात कसा बिंबलाय त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि त्यांचीच त्यानंतर आप्पांच्या नंतर गावामध्ये ही संप्रदायत्व टिकवण्याची आणि त्याचा विशाल वृक्ष करण्याची जबाबदारी गावाची आहे. आणि त्या पद्धतीनं आता ही सगळे मिळून हे पंढरपूरला या आषाढी वारीमध्ये निघालेले आहेत. किती लोकांची संख्या असेल? साधारण 1000 लोकांची संख्या असेल. काय वाटतंय की तरुणांना आपण एक काय संदेश द्या? तरुण सुद्धा यामध्ये संदेश देण्यापेक्षा तरुणच यामध्ये सहभागी आहेत आणि तरुणांनीच हे हातात घेतलंय. त्यामुळं नामदेवप्पाच्या नंतर या शामगावातलं फार मोठं संप्रदायाचं हरिभक्तीचं हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्यासारखं हे गाव तरुणांनीच हातात विचार मांडण्यासाठी घेतलंय. सद्गुरू नामदेवप्पा शामगावकर यांनी समाजसेवेचं लावलेलं छोटंसं रोपटं त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं राजेंद्र महाराज माझ्याशी जोडलेत. महाराज, हे वाढतं वैभव, तरुणांची मोठी संख्या आपल्याला बघायला मिळते. काय आनंद होतोय? खूप आनंद होतोय. आमच्या गावामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा गुरुवर्य नामदेवप्पा शामगावकर यांच्या माध्यमातून अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 65 वर्ष वारकरी संप्रदायाची परंपरा आमच्या मौजे शामगावमध्ये आहे. आणि ती परंपरा गुरुवर्य होते तोपर्यंत ती परंपरा चालू होती आणि गुरुवर्य गेल्यानंतर सुद्धा आमचे समस्त ग्रामस्थ मंडळ शामगाव त्याचबरोबर आमच्यातले सर्व
आमचे तरुण मंडळी असतील, ही सर्व गावातील गणेश मंडळ असतील, या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने गेले 3 वर्ष झालं या ठिकाणी गुरुवर्य नामदेव आप्पा आषाढी पायी दिंडी सोहळा हा खूप भव्य आणि दिव्य स्वरूपाचा निघतोय. आमच्या आप्पांच्या दिंडीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक दिंड्या महाराष्ट्रातून आज पंढरपूरला जातात, परंतु आमच्या शामगावकर आप्पांच्या दिंडीचं एक वैशिष्ट्य मोठं आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे आप्पांच्या दिंडीमध्ये एकही रुपया BC पावती घेतली जात नाही. विनामूल्य वारकऱ्याची सेवा आमच्या आप्पांच्या दिंडीमध्ये केली जाते आणि त्या दिंडीचा सगळा खर्च आमचे समस्त ग्रामस्थ मंडळ शामगाव सर्व मिळून या ठिकाणी करतात. म्हणून आमच्या या दिंडीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आमच्या गावाची परंपरा अशी आहे की आमचं गाव 6 लिंगाच्या समवेत वसलेलं गाव आहे. गावाच्या भोवती 5 लिंग आहेत आणि गावामध्ये 1 लिंग आहे. म्हणजे भगवान शंकराची 6 लिंग. सांबगाव म्हणजे सांबगावचं आमचं तयार झालं ते शामगाव. आता बरेच लोकांना वाटतं की गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकर म्हणजे आप्पांचं आडनाव शामगावकर आहे, पण ते आडनाव नसून ते आप्पांचं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आपल्या नावाकरता खूप प्रयत्न करून आपलं नाव मोठं करण्याकरता प्रयत्न करतात, परंतु गुरुवर्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 65 वर्ष वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्रभर फडकवली. परंतु ते फडकवत असताना कीर्तनाच्या माध्यमातून असेल किंवा वारकरी नित्यानंद भजनी मालिका असेल, महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून जेवढ्या दिंड्या येतात त्या सगळ्या दिंड्यामध्ये गुरुवर्य नामदेव आप्पा वारकरी नित्यानंद भजनी मालिका हीच फक्त महाराष्ट्रामध्ये चालते. त्या मालिकेमध्ये नियम कसे असावे हे सगळं गुरुवर्यांनी त्यांच्या जीवनामध्ये करून ठेवलेलं आहे आणि खूप मोठं वैभव आमच्या शामगावकरांचं आहे. आमच्या शामगावमध्ये गुरुवर्यांचा जन्म झाला आणि ही आमची शामगावची जी माती आहे ही निश्चित माती पुनीत झाली आणि त्या पुण्याच्या जोरावरती आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ शामगाव या सर्वांच्या सहकार्यातून खूप मोठा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा दिंडी सोहळा या ठिकाणी आम्ही काढतोय. दुसरी गोष्ट अशी, 2 वर्ष आम्हाला रथ नव्हता आणि त्या रथाकरता आमच्या गावचे सुपुत्र शिवराज ज्वेलर्सचे सर्वेसर्वा लक्ष्मण पोळशेट यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ सारजाबाई भिकुपोळ या नावाने आम्हाला या ठिकाणी रथ सुद्धा आमचे शिवराज ज्वेलर्सचे सर्वेसर्वा लक्ष्मण पोळ यांनी दिलेला आहे. त्याबद्दलही आमच्या समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांनाही खूप खूप धन्यवाद. महाराज, माझा एक प्रश्न आहे. ही भूमी वारकरी संप्रदायाचा मिळालेला महाराष्ट्राचा सर्वात मोठा टच आहे. घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास या परमेश्वराची देण आहे. आज आपण पंढरपूरच्या दिशेने निघाला. नामदेव आप्पा शामगावकरांनी महाराष्ट्रामध्ये रवलेलं जे आपणाला वारकरी संप्रदायाचं रोपटं आहे, आपण त्यांच्या पाश्यामध्ये ही संपूर्ण तरुण पिढी घडवायचं काम करताय. वारकरी एखादी संस्था किंवा शिक्षणच्या विद्यार्थून तरुणांना काय आहे ना, आप्पा गेल्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्षी गुरुवर्य नामदेव आप्पा वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना या ठिकाणी आम्ही केलेली आहे. त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आता जवळजवळ 17 ते 18 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये जे काही अनाथ मुलं आहेत, ज्यांना आई वडील नाहीत, त्यांची आम्ही विनामूल्य एकही रुपया न घेता त्यांना राहणं खाणं पिणं या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. म्हणजे आपणच्या पाठीमागं वारकरी संप्रदाय सुद्धा वाढवण्याचं काम आम्ही गुरुवर्य नामदेव आप्पा वारकरी शिक्षण संस्था चालू करून ते सुद्धा करतोय. आणि हीच एक शामगावची वेगळी परंपरा बघायला मिळतोय. सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यातलं शामगाव हे जे गाव आहे ते शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. माझ्यावर वापरव जोडले. बंधू, काय आनंद होतोय? आपण सुद्धा या दिंडीमध्ये सहभाग असता, मोठी संख्या तयार मिळते, एक काय वेगळा आनंद होतो? आता गेल्या 3 वर्षापासून आमची दिंडी चालू झालेली आहे गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकर यांची. आता ह्या दिंडीत कमीत कमी आज ह्या 3ऱ्या वर्षी दिंडीत 1000 ते 1200 लोकसंख्या झालेली आहे. आणि ही जी लोकसंख्या आहे आमच्या दिंडीमध्ये एकही रुपया BC वगैरे काही घेतलं जात नाही. त्याच्यामुळं आमच्यातल्या गावातल्या बी लोकांना आणि आजूबाजूच्या भागातल्याही सुद्धा लोकांना अतिशय आनंद होतोय. गुरुवर्य नामदेव आप्पाच्या दिंडीतनंच जायचं आहे असं आमच्या कानावर येतं. ह्याच्यामुळं आमच्या बी मनाला अतिशय भरपूर आनंद होतोय. ही दिंडी आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत कडव चालणार. सूर्य चंद्र तारे तोपर्यंत आहेत ही वारी चालणार आहे. म्हणून नामदेव आप्पा शामगावकर यांनी सुरू केलेलं समाजसेवेचं रोपटं जरी असेल तर त्यावर म्हणजे प्रचंड हा वटवृक्ष बघायला मिळतोय. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, शामगाव.